ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವಣ್ಣನೇ ತಾಯಿ, ಬಸವಣ್ಣನೇ ತಂದೆ, ಬಸವಣ್ಣನೇ ಪರಮ ಬಂಧು ಎನಗೆ ವಸುಧೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ गुरु बसवಣ್ಣನಯ್ಯ. लिंगायत सेवा संघ आयोजित नित्यवचन वाचन या कार्यक्रमाच्या अंतर्गत ई अनुभव मंटप आहे लिंगायत सेवा संघ या फेसबुक पेजवरून मी डॉक्टर महादेव मल्लिकार्जुन जोखारे, कंदलगाव, सोलापूर, आपल्या सगळ्यांना माझा शरणार्थी. आजचं वचन विश्वगुरू बसवಣ್ಣांचं. अगोदर कन्नडमध्ये वचन घेतो, त्यानंतर मराठीमध्ये. ಬ್ರಹ್ಮರಂಧ್ರದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದಾತ ಮಡಿವಾಳಯ್ಯ, ಶಿಖಾಚಕ್ರದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದಾತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ಪಶ್ಚಿಮ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದ ಮಹಾಮಹಿಮ ನಿನ್ನಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರು ಕುಡಲ ಸಂಗಮದೇವ. ब्रह्मरंध्रात विराजित मडिवाळय्या, शिखाचक्रात विराजित सिद्धरामय्या, पश्चिम चक्रात विराजित महामहिम कुडल संगम देवा, आपणाशिवाय अन्य कोण. हा जो वचन आहे, हा वचन जो योगा आहे, आपल्याला माहीत आहे की योगाचा अधिपती किंवा ज्याला आपण प्रमुख म्हणतो तो शिव आहे. शिव हा आपला पूर्वज आहे, आपला आराध्य दैवत आहे भारतीयांचा. जो शिवसंस्कृती आपली ही खूप जुनी आहे, अवैदिक असलेली ही परंपरा पुढं विश्वगुरू बसवಣ್ಣांनी लिंगायत धर्मामध्ये त्यातील काही चांगल्या गोष्टी घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली. या वचनामध्ये ब्रह्मरंध्राದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದಾತ मडिवाळय्या, मडिवाळा म्हणजे मडिवाळ माचीदेव यांचा उल्लेख या वचनामध्ये केलेला आहे. शिखाचक्रದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದಾತ सिद्धरामय्या, सिद्धरामय्या हे शिवयोगी सिद्धरामेश्वर सोलापूरचे शरण अनुभव मंडपचे तिसरे अध्यक्ष यांचा उल्लेख आहे. ब्रह्मरंध्र म्हणजे हा जो सेंटर आहे दोन भुवयाच्या मध्ये, याला ब्रह्मरंध्र म्हणतात. हा जो ब्रह्मरंध्र आहे, ज्यावेळा आपण इष्टलिंग त्राटकास बसतो त्या त्राटकाच्या वेळेला ही जे कुंडलिनी जागृत होण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमधला हा जो आहे ब्रह्मरंध्र हा सुरुवातीचा आहे. आपण यावान इष्टलिंग पूजा झाल्यानंतर, त्राटक झाल्यानंतर या ठिकाणी ठेवून सुद्धा आपण इष्टलिंग या ठिकाणी ठेवून आपण पाया पडण्याची आपली एक परंपरा आहे. पाया पडण्या म्हणण्यापेक्षा ते ब्रह्मरंध्राला थोडं उद्दीपित करण्यासाठी तो एक उद्देश आहे. कारण इष्टलिंग हा टोटली वैज्ञानिक आहे. त्यामध्ये भक्तीचा जरी सार असला तरी त्या पाठीमागं विज्ञान आहे. शिखाचक्रದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದಾತ सिद्धरामय्या, शिखाचक्र म्हणजे या ठिकाणी सेंट्रल आहे. याला सुषुम्ना नाळसुद्धा म्हणतात. मध्यनाडी आहे. इडा आणि पिंगळ नाडी ज्या आहेत पाठीमागं असतात. ही जी शिखाचक्र आहे, शिखाचक्र ही सेंट्रली असा व्हर्टेब्रल कॉलमच्या तिथून खालच्या कुंडलिनी जागृत व्हायच्या खालच्या ह्याच्याला सुद्धा एक जायचा तो प्रवाह आहे. इडा आणि पिंगळ नाडी या ठिकाणी असतात, ह्या जागृत होतात. कारण विश्वगुरू बसवಣ್ಣांनी, बसवादी शरणांनी इडा पिंगळ नाडीचा आणि सुषुम्ना नाडीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे वचनामध्ये. ಬ್ರಹ್ಮರಂಧ್ರದಲ್ಲಿ ಶಿಖಾಚಕ್ರದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದಾತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, पश्चिम चक्रದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದ महामहिम कुडल संगम देवा. कुडल संगम हा देव हे विश्वगुरू बसवಣ್ಣांचे शिव आहेत, त्यांचं वचनांकित आहे. पश्चिम चक्र म्हणजे ह्या ज्या सगळ्या नाडी आहेत, ह्या सगळ्या नाडीचं पश्चिम चक्र हे सेंटर आहे. या सेंटरला धरून बाकीच्या नाडी कुंडलिनी जागृत होत असतात. आपल्याला इडा आणि पिंगळ नाडी थोडं जाता तर थोडं सांगेन. इडा पिंगळ मध्यದಲ್ಲಿ अनिल थुंबी अरिदरिದು ನಿಮ್ಮ ನೆನೆವ ಪರಕರ ಹೊಸಿತು, हा जो वचन आहे विश्वगुरू बसवಣ್ಣांचा, ह्याच इष्टलिंगाचा जो त्राटक आपण करतो, त्राटक करत असताना ह्या कुंडलिनी जागृत व्हायची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आपण अशी हळूहळू आपण डेव्हलप करायचं असतो. त्या डेव्हलप व्हायच्या प्रक्रियेला इष्टलिंग त्राटक हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण गळ्यात इष्टलिंग धारण करून, रुद्राक्ष धारण करून, कपाळी विभूती लावून आपण दररोज इष्टलिंगाची पूजन, त्यानंतर त्राटक केलं पाहिजे. तरच आपली कुंडलिनी जागृत होते. कारण कुंडलिनी जागृत झाली तरच आपल्याला जे आरोग्य आहे, आपण निरोगी राहू शकतो. शिवाय शिखाचक्र, ब्रह्मरंध्र आणि शिखाचक्र जे आहेत, ह्या ब्रह्मरंध्र म्हणजे सिक्स्थ सेन्स जे आहेत प्राण्यांना आहेत, सिक्स्थ सेन्स मानवाला नाही. परंतु ज्यावेळेला आपल्या कुंडलिनी जागृत होतात, आपल्याला सिक्स्थ सेन्सची सुद्धा सेन्सेशन्स होतात. जसे की आपण बघितलं असेल की भूकंप यायच्या अगोदर
ज्या पशु प्राणी पक्षी असतात हे सुरक्षित ठिकाणी जातात किंवा झाड वगैरे सोडून दुसरीकडे त्याचे विसावस थांबतात. त्यांना अगोदर समजतं की काहीतरी याच्यामध्ये काहीतरी संकट येणार आहे. त्सुनामीच्या वेळेला सुद्धा अनेक प्राणी पक्षी ह्या सुरक्षित ठिकाणी गेलेलं आपल्याला आताच्या विज्ञानाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे. आपण पेपरमध्ये किंवा या इव्हन इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या टी व्हीच्या बातम्यांमध्ये सुद्धा आपण ऐकलं असेल. त्यामुळं कुंडलिनी जागृत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सोपी पद्धत विश्वगुरू बसवांनांनी चालू केली ती इष्टलिंग त्राटक. सुरुवातीला योग आहे, योगानंतर बुद्धांनी महावीरांनी यावरती काम केलेलं आहे. त्यानंतर साधी सोपी कुंडलिनी जागृत करण्यासाठी साधी सोपी म्हणजे इष्टलिंग त्राटक. एकतर ती पूजाही झाली शिवाची, आपल्या पूर्वजाची, आणि शिवाय त्यातून आपल्याला वैज्ञानिक आधाराने आपल्याला कुंडलिनीसुद्धा जागृत करता येतं. आपल्या सगळ्यांना माझा शरणू शरणार्थी.